मी तुम्हाला त्याचं एक नाना पाटेकरचे उदाहरण सांगणार आहे. नाना पाटेकरला त्याच्या स्वतःच्या कॉलेजच्या गॅदरिंग मधून काढून टाकलं होतं. तर का? म्हणे तुला ते डायलॉग बोलता येत नाही, संवाद बोलता येत नाही. आणि मग तुम्हाला आता माहित आहे की नाना पाटेकर मराठीतला किंवा हिंदीतला एक म्हणजे एक मोठा अभिनेता आहे. मग ज्यांना कुणाला आता बक्षीस नाही मिळालं ना, त्यांनी नाराज नाही व्हायचं. त्यांनी ठरवायचं की आपल्याला अजून एक संधी मिळाली आणि आपल्याला याच्याही पेक्षा मोठं बक्षीस मिळणार आहे. त्यासाठी त्यालाही शुभेच्छा. माझा परिचय करून देताना गुरु सरांनी आणि विनायक पवार सरांनी पण सांगितलंय, साहित्यिक, लेखक, कवी. खरं तर लेखक, कवी कोण असतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात बाळांनो. वाघ सर, तुम्ही सगळेच इतके भाग्यवान आहात ना की एक ज्याचं महाराष्ट्रभर एक कवी म्हणून, लेखक म्हणून, गीतकार म्हणून नाव आहे, ते विनायक पवार सर तुम्हाला रोज तुमच्या समोर आहेत आणि ते तुम्हाला शिकवत आहेत. महाराष्ट्रातून अरे आमचे कान तरसत आहेत. मी पाहतो सर जर कुठं कार्यक्रमाला आले ना तर सगळं विद्यार्थ्यांचा गराडा पडतो त्यांच्या भोवती. आणि ते सर तुम्हाला मात्र रोज शिकवायला आहेत. त्या सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं म्हणतात, घराची कळा अंगण सांगतं. घराची कळा अंगण सांगतं. अंगणाहून कळतं की घर कसं आहे. मी इथं आलो, परिसरात पाहिलं, इथली शिस्त पाहिली. इथं तुम्ही म्हणजे शिक्षक त्यांचं तिथे काम करतायत, तुम्ही हॉलमध्ये येऊन बसलेलं मी पाहिलं. इथं हे सगळं ऑटोमॅटिक नाही होत. इथं सगळ्यांचं कष्ट आहे. त्यात तुम्हाला कर्तव्य दक्ष प्राचार्य लाभलेत, त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. आणि त्याचबरोबर आता मी अहवाल वाचन सगळ्यांचं ऐकलं ते तर. आणि हे बक्षिसं पाहतोय मी समोरवर, त्या ट्रॉफ्या पाहतोय ते सगळ्या. तर इथल्या सगळ्यांचं खूप मोठं म्हणजे खूप मोठा वाटा आहे ह्या सगळं करण्यात. म्हणून तुम्ही मला खूप नशीबवान आहात. तर तुमच्या सगळ्या शिक्षकांसाठी, प्राचार्यांसाठी आणि विनायक पवारांसाठी, यांच्यासाठी सगळ्यात जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्याचबरोबर इथली सगळी स्वच्छता करणारे शिक्षक कर्मचारी, त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे. जिथं तिथं सगळ्या टाप टिप्स